एकीकडे पावसाळी अधिवेशनातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, दुसरीकडे राजकीय वर्तुळात खळबळ होऊन देणारा ऑपरेशन टायगर आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या बातम्या, या सगळ्या मुद्द्यांनी महाराष्ट्राचं राजकारण सध्या अक्षरशः घुसळून निघत आहे. पण या सगळ्या राजकीय गदारोळात सध्या एका नव्या वादानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा वाद आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला. एरवी एकमेकांचे मित्र म्हणून ओळखले जाणारे हे दोन नेते आता एकमेकांवर अत्यंत बोचऱ्या शब्दात वैयक्तिक टीका करत आहेत. राज ठाकरेंनी फडणवीसांवर थेट एकेरी भाषेत हल्ला चढवला, तर फडणवीसांनीही राज ठाकरेंना स्टँडअप कॉमेडी म्हणण्यापर्यंत मजल मारली. पण या सगळ्या शाब्दिक चकमकीमागे दडलंय काय? शून्य आमदार असलेल्या राज ठाकरेंच्या टीकेची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांना का घ्यावी लागते, याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलममध्ये आपलं स्वागत आहे. सर्वात आधी समजून घेऊया की हा वाद सुरू कुठून झाला. नुकतंच राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत कडवट शब्दात टीका केली. निमित्त होतं कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला अटल सेतू आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या बांधकामाला गेलेले तडे. राज ठाकरे यांनी विकास कामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करत जी टीका केली ती पाहूयात. उत्तम दर्जाचं ते काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं आणि ह्याचा जर समजा कोणी राजकारण करत असेल, आम्ही बघून घेऊ. त्याला मुख्यमंत्री असं तू बघून घेऊ. बरं, झालं ते झालं. पुढे वाक्य संपल्या हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोलला? समोरच्या आमदार मराठी, महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल. बघून घेईन. यावर नेहमी संयमी म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस ही शांत बसले नाहीत. त्यांनी राज ठाकरेंवर थेट शेलक्या शब्दात पलटवार केला. राज यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस काय म्हणाले ते पाहूयात. महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 कोटी पाण्यात गेले. 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो. मी टोपी फेकली होती, अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं, ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका पक्षप्रमुखाला असे शब्द वापरणे हे सहसा पाहायला मिळत नाही. पण यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राज ठाकरेंच्या टीकेने फडणवीसांना डिवचण्याचं काम अचूक केलं आहे. आता इथे एक अत्यंत महत्वाचा आणि विश्लेषणाचा मुद्दा उभा राहतो. तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्याची राजकीय ताकद. तसं पाहायला गेलं तर राज ठाकरे यांचा पक्ष संख्याबळाने खूप छोटा आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र विधानसभा किंवा विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मनसेचे प्रतिनिधित्व करणारा एकही आमदार नाहीये. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा फक्त एकच आमदार निवडून आला होता. असं असूनही भारतीय जनता पक्षासारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंच्या टीकेची दखल का घ्यावी लागते? खरं तर राज ठाकरे हे केवळ फडणवीसांसाठीच नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यासाठी इग्नोर करण्यासारखे नेते नाहीत.
राज ठाकरेंनी एकदा एखादा मुद्दा हाती घेतला किंवा एखाद्या नेत्यावर टीका केली तर त्या नेत्याने त्याचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे असं दिसतंय. राज ठाकरेंच्या या ताकदीचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा अफाट मीडिया प्रेझेन्स. मनसेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत राज ठाकरे यांनी घेतलेली प्रत्येक भूमिका, त्यांनी दिलेले प्रत्येक भाषण आणि त्यांचं प्रत्येक विधान हे मीडियाकडून प्राईम टाइम कव्हर केलं जातं. राज ठाकरे यांची भाषण शैली, त्यांचा थेट भिडण्याचा स्वभाव आणि सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आणि कधी कधी शिवराळ भाषेत केलेली टीका, त्यामुळे त्यांचे व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतात. त्यांच्या एका बाईटमध्ये नॅशनल मीडियापासून ते अगदी स्थानिक युट्यूब चॅनलपर्यंत सगळ्यांनाच बातम्याचा कंटेंट मिळतो. त्यामुळेच की काय, उद्धव ठाकरेंपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत सर्वच नेत्यांना राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देणं भाग पडतं. जर राज यांच्या आरोपांना उत्तर दिलं नाही तर लोकांमध्ये तोच मेसेज खरा मानला जाण्याची भीती तर या नेत्यांना नसेल ना, अशी शंका सुद्धा उपस्थित होते. मीडिया आणि सोशल मीडियावर राज ठाकरेंचा अजेंडा सेट करण्याची ताकद मोठी आहे आणि त्यामुळेच तुम्ही त्यांना अनुत्तरित सोडूच शकत नाही, हे सुद्धा खरं आहे. या सगळ्याला फक्त एकच मोठा अपवाद आहे आणि तो म्हणजे शरद पवार. शरद पवार हे महाराष्ट्रातील बहुधा एकमेव असे नेते आहेत जे राज ठाकरेंच्या टीकेला अत्यंत शिताफीने बगल देतात. पण पवारांसारखी राजकीय प्रगल्भता आणि इग्नोर करण्याची कला इतर नेत्यांना अजून तरी साधलेली नाही, हे यातूनच सिद्ध होते. राज ठाकरेंचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्या भूमिका सातत्याने बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी याच राज ठाकरेंनी गुजरातचा दौरा केला होता. गुजरात मॉडेल महाराष्ट्रात झालं पाहिजे असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींचं तोंड भरून कौतुक केलं होतं. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान देशाला हवा आहे असा जाहीर पाठिंबा त्यांनी दिला होता. पण 2019च्या निवडणुका आल्या आणि चित्र पूर्णपणे पालटलं. राज ठाकरेंनी लाव रे तो व्हिडिओ ही ऐतिहासिक मोहीम राबवली आणि त्याच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आणि आज पुन्हा एकदा मनसे आणि भाजपमध्ये कधी जवळीक तर कधी टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय. एखाद्या दुसऱ्या नेत्याने अशा वारंवार भूमिका बदलल्या असत्या तर त्याची राजकीय विश्वासार्हता संपली असती आणि मीडियाने त्याला बाजूला फेकलं असतं. पण राज ठाकरेंच्या बाबतीत तसं होत नाही. त्यांच्या भूमिका बदलल्या तरी मीडिया मात्र त्यांच्या प्रत्येक बाईटची, त्यांच्या प्रत्येक सभेची तेवढीच गंभीरतेने दखल घेते. त्यांचं मीडिया स्टारडम कमी झालेलं नाही आणि याच मीडिया व्हॅल्यूची धास्ती प्रस्तावित पक्षांना आहे असं दिसतं. तर मग निष्कर्ष काय? सत्तेच्या राजकारणात आमदारांचं संख्याबळ नक्कीच महत्त्वाचं असतं, परंतु एकही आमदार नसताना राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला तो मीडिया स्पेस मिळतो आणि त्यांच्या प्रत्येक टीकेची दखल घेतली जाते. हेच त्यांचं टिपिकल राज ठाकरे पॉलिटिक्स आहे. आणखी एक दखल घेण्याची बाब म्हणजे राज ठाकरे यांचे विरोधकांशी राजकारणा पलीकडले असणारे वैयक्तिक पातळीवरचं मैत्रीचं नातं आणि याचीच प्रचिती देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेच्या वेळी आली. अगदी जळजळीत शब्दात राज ठाकरे यांची टीका केल्यानंतर शेवटी देवेंद्र फडणवीस म्हणतात की राज ठाकरे हे माझे मित्र आहेत आणि मला त्यांच्यापासून राजकारणात काही धोका नाही. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातले हा वाद केवळ दोन नेत्यांमधला वैयक्तिक वाद नाहीये. राज ठाकरेंना सरकारच्या चुका दाखवून स्वतःची स्पेस निर्माण करायची आहे, तर फडणवीसांना कोणत्याही परिस्थितीत सरकारच्या प्रतिमेवर डाग लागू द्यायचा नाहीये. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंनी फडणवीसांवर केलेली टीका आणि राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणणं ही फडणवीस यांची टीका योग्य होती का? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. भेटूया पुढच्या व्हिडिओने लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.